आज सकाळी सगळ्यांनाच माहीत झालं असेल की पुण्यात काल काय घटना घडली आणि त्या घटनेमध्ये एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने बलात्कार करून तिचा खून केलाय आणि ही घटना अतिशय गंभीर आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये ही काही पहिली घटना नाही आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. महाराष्ट्रात जेव्हा पूर्वी असं काही घडायचं महाराजांच्या काळात तेव्हा महाराज त्यांचे हात छाटून टाकायचे, कारण ही वृत्ती छाटणं गरजेचं आहे. आणि आपण काय करतोय, अशा घटना झाल्यानंतर आपण फक्त मोर्चे काढतोय, निषेध नोंदवतोय आणि न्याय मागतोय, पण न्याय काही आपल्याला मिळत नाहीये. याच्यामध्ये मला सरकारला आणि विरोधी पक्षाला सुद्धा सगळ्यांना एकच विनंती करायची आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर एक ठोस कायदा येणं तितकंच गरजेचं आहे. आपल्याकडे आत्ताही कायदे आहेत, पण त्याच्या तितक्याच पळवाटा आहेत आणि त्या पळवाटांमुळेच ह्या अशा गोष्टी घडतात. कारण जेवढं मला कळलं की ती व्यक्ती अशीच गुन्हा करून बाहेर आलेली होती आणि तिला सूट दिली गेलेली होती की जाऊ दे, चूक झाली असेल ना, पेरोलवरती सोडतात, तशा गोष्टींमुळे ती बाहेर होती आणि तिच्याकडनं परत एक गुन्हा झालाय ज्याच्यामध्ये 3 वर्षाची चिमुरडी, जिने जग बघितलंच नव्हतं, अशा घाणेरड्या कृत्यामध्ये तिचा मृत्यू झाला. विचार करा की आज तिच्या आई वडिलांना काय वाटत असेल. विचारही नाही करू शकत एवढं त्यांना त्रास होत असेल. तो ठोस कायदा येणं खूप गरजेचं आहे, ज्या कायद्यामुळे एक भीती निर्माण होईल आणि त्या भीतीमुळेच अशी कृत्य होणं थांबतील. नाहीतर ही कृत्य वारंवार होत राहणार. आम्ही मेणबत्त्या घेऊन रस्त्यावरती येणार, आम्ही मोर्चे काढणार, आम्ही लोकांना सांगणार की हे काय होतंय, हे चुकीचं होतंय, आणि परत काही दिवसांनंतर अशीच एखादी छोटी मुलगी, मोठी मुलगी, स्त्री, कोणीतरी ह्या अशा गोष्टीला बळी पडत राहणार. मी एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून सगळ्यांच्या वतीने एकच विनंती करेन की एक ठोस कायदा आम्हाला हवाय. आरक्षण आम्हाला द्या, महिला आरक्षणही आम्हाला हवंय, पण त्याचबरोबर ह्या अशा गुन्ह्यांसाठी एक गंभीर काहीतरी कायदा, ज्या कायद्याने लोक खूप थरथर कापतील आणि असे गुन्हे होणार नाहीत. हा कायदा आम्ही अपेक्षित आहे आम्हाला आणि तो कायदा लवकर यावा आणि तो जो कोणी आहे व्यक्ती, त्या व्यक्तीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी. 65 वर्षाचा आहे म्हणून त्या वयाचा मान राखून त्याला हे करून त्याला जेलमध्ये पोसत बसू नका. महाराजांच्या काळात जे शक्य होतं अगदी तसंच आता हात छाटणं जर तुम्हाला शक्य नसेल ना, तर ती वृत्ती छाटण्यासाठी प्रयत्न करा. आणि आम्ही सगळेजण त्या दिवसाची वाट बघतोय आणि तो दिवस लवकरच येईल अशी अपेक्षा बाळगतोय. जय